नमस्कार. आज मी शेवया आमरस बनवून दाखवणार आहे. हे बघा, हे शेवया आपण आता मे महिन्यामध्ये आपण शेवया बनवतो ना, त्या बनवलेल्या रव्यापासून मशीनमधूनच बनवून आणलेले आहेत. हे बघा, ह्या अशा थोड्या जाड आहेत. आणि हे मी हापूस आंबे घेतलेले आहेत, 2 साखर आहे. आता पहिला आपण हे शेवया आहेत ना, ते उकडून घेऊया, शिजवून घेऊ. बघा, आता आपण हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला. आता त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊ. म्हणजे ते शेवया चिकट नाही होणार म्हणून 1 चमचा मी तूप घातलेला आहे. उगाच थोडं पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आणि आता लगेच आपण हे शेवया पाण्यामध्ये घालून घेऊ. आता ते चांगली उकळी आली पाहिजे त्याला. मी 3 ग्लास पाणी ठेवलंय ते कढईमध्ये, कारण ते आपल्याला गाळूनच काढायचं आहे. आता चांगली उकळी येऊ दे. आता हा बघा, थोडा असा फेस येतो ना, तो आपल्याला काढायचा आहे. तर हे बघा, आपण अर्धा चमचा आहे ना साखर घालून घेऊ. थोडाशीच अर्धा चमचा साखर घालायचं आणि ती आता चांगली उकळून द्यायची. कारण शेवया शिजल्या अशा आपल्याला बघू शकतो. हे बघा, शिजत आल्यानंतरच साखर घालायची. आता एक उकळी येऊ द्या चांगली. हे बघा, अशी एक जाळी घेऊन, चाळणी घेऊन आपण आता ह्या गाळून घेऊया. आता मी गॅस बंद करते आणि ते पाणी गाळून घेते. हे बघा, आता मी आंब्यांची साल काढून घेते. पूर्ण साल काढून घ्यायची. आता हे बघा, साल काढून घेतलेली आहे. आता अशा मी फोडी कापून घेते. हे आता आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. जर आंबा गोड असला ना तर साखर जास्त घालण्याची गरज नाही. आंबा गोड नसला तर आपण साखर थोडी वापरायची त्याच्यामध्ये. हे बघा, आता हा मिक्सरमध्ये मी घेतलं आहे आंबा कापून. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध आणि केसर घेतलेलं आहे, ते घालून घेऊ. हे बघा, एक चमचा आहे साखर घालते, कारण साखर पाहिजे आहे, गोड पाहिजे जरा. हे वेलची पावडर आहे, जायफळ पावडर आहे, ते अर्धा चमचाच घातलेली आहे. आता हे मी मिक्सरला वाटून घेते. हे बघा, आता हे आमरस असं तयार झालेलं आहे शेवई बरोबर खाण्यासाठी. ते असं पातळ करायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं. कारण शेवय आपण जसं भात घेतो ना, तसं ते शेवयावर असं बसलं पाहिजे. वरण कसं देतो आपण तसं. तर आता हे मी आमरस बनवून घेतलेलं आहे. तर शेवया आपण घेऊया. हे बघा, अशा छान आपल्या शेवया शिजलेल्या आहेत, सुटसुटीत झालेल्या आहेत. जशी मॅगी होते ना तशीच झालेल्या आहेत. आता याच्यावर मी आमरस घालून घेते. तर त्या कशा खायच्या त्याही मी तुम्हाला दाखवते. आता हे शेवया ठेवल्यात ना, त्याच्यावर असा आमरस पूर्ण आपल्याला पाहिजे तेवढा खाण्याचा, तेवढा असा आमरस सोडायचा आणि मग खायचं. हे बघा, हे असं. हे बघा, हे आपल्या खाण्यासाठी आमरस शेवया तयार आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आणि बनवूनही बघा.
आणि कमेंट्स करा.